मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाची निविदेची प्रक्रिया अखेर रद्द झालेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या दणक्याच्या नंतर आता ही निविदेची प्रक्रिया रद्द झाल्याची माहिती मिळते आहे। रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनी यांनी ही याचिका सुद्धा दाखल केलेली होती आणि यानंतर हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केल्याच्या नंतर हायकोर्टानं या सगळ्यावरती निर्णय दिलेला आहे। हायकोर्टानं चांगलाच दणका दिल्याच्या नंतर आता निविदेची प्रक्रिया रद्द झालेली आहे। याविषयी बोलूया, चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, ही निविदेची प्रक्रिया जेव्हा झाली त्याच्यानंतर बरेच आरोप प्रत्यारोप झाले, स्वतः आदित्य ठाकरेंनी सुद्धा या सगळ्याबद्दल आरोप केलेले होते, काय अधिकची माहिती आहे? खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर एक जवळपास 6080 कोटींची हे जे कॉन्ट्रॅक्ट होते हे दिले होते मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी। मात्र यामध्ये देखील घोटाळे होत असल्याचे आरोप वारंवार आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषद घेत करत होते। त्यानंतर या संदर्भातल्या याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या आणि या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने खरं तर मुंबई महानगरपालिकेला एक दणका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई शहरातील रस्त्यांचं जे काँक्रिटीकरण आहे याच्या निविदा काढण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे। त्याचबरोबर ज्या निविदा काढण्यात आल्या त्या देखील रद्द कराव्या असं देखील सांगण्यात आलं आहे। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने आता ज्या येणाऱ्या काळात ज्या अधिक निविदा काढण्यात येणार होत्या मुंबई रस्त्या काँक्रिटीकरणासाठी त्या निविदा देखील रद्द करण्यात आल्या आहेत। यामिनी, अगदी धन्यवाद चेतन।